शिरोग्राम बैराग काकाने असं म्हटलं की शिबिरातून आल्यावर काय भेटते. शिबिरात गेल्यावर संस्कार भेटतात आणि अशी स्टेज डेअरिंग भेटते. तसं मला आज भेटली. हो ना काका? यस, बरोबर. आणि मला खूप छान वाटलं इथं येऊन. जागेश्वर समिती आणि हे असंच चालू राहिलं पाहिजे. धन्यवाद. का रे बाबा, तू ठरलेलं आहे की पाठ्यक्रम नाही का असा ठरलेला आहे की तुम्हाला 7व्या वर्गात काय शिकवायचं. तुमच्या डोक्यात 7व्या वर्गात 8व्या वर्गात जे टाकायचं आहे ना, जे पाठ्यक्रमात लिहिलेलं आहे तेच तुम्हाला शिकवलं आहे. आणि त्या शिक्षक लोकांना काय असतो माहीत आहे का? पगार असतो आणि ते त्यांच्या पगारापुरतंच काम करतात. ते शिकवतात तुम्हाला, बरोबर. आणि ते तुम्हाला आता याच्या पुढे तर ते बरेचसे शिक्षक आता ट्युशन पण लावायला सांगतात, बरोबर. म्हणजे काय झालं की ते कॅपेबल नाहीत काय शिकवायला, तर ते कॅपेबल असतात. पण ते आता लोक तुमच्या वागणुकीमुळे पण शिक्षकांचं काय व्हायला लागलं माहीत आहे का? शिकवायचा नाही तर जिल्हा परिषदसारखी शाळा नाही बरं शिकवण्यासाठी काय. तर तुम्हाला हेच मनोगत द्यायचं आहे. सांग, बोल, काय शिकवत भेटले तुला? पुढं 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 तुला सगळ्यांना मार्गदर्शन करायचं की त्यांनी कसं वागायचं. त्या नदीत किती मनसोक्त मजा केली तुम्ही, मनाप्रमाणे वागले, खेळले, बरोबर ना. मग इथं पण तुम्हाला तसंच करायचं आहे ना, मनसोक्त बोलायचं आहे तुम्हाला. सगळा एक परिवार आहे, एक परिवार आहे ना हा सगळा. बोल बोल बोल. त्याच्यामध्ये बोल, मनोगत व्यक्त कर तुझं. भविष्यात काय करायचं आहे तुला त्याच्यात सांग. भविष्यात मला कीर्तन करायचं. कीर्तनकार होणार आहेस ना. मग कीर्तनकार काय करतो? हा समाज प्रबोधन करतो, चांगल्या गोष्टी लोकांना समजून सांगतो, बरोबर ना. मग हेच तुला सांगायचं आहे. आता तू कीर्तनकार झाला, हे सगळे पब्लिक आहे. हे बघ, हे पब्लिक बसलेली आहे. कोणी काय करते? तंबाखू खाते, कोणी दारू पिते, कोणी भांडणं लावायचं काम करते, हां, कोणी चांगल्या कामात व्यत्यय आणते. आता या लोकांना तुला समजून सांगायचं आहे. आता तू कीर्तनकार आहेस, आता यांना समजून सांग.